नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव जयेश आणि तुम्ही पाहताय नोकरी अपडेट बाय जयेश. तर मित्रांनो, आपण जी सीरीज चालू केलेली होती करंट अफेअर्सची, तर आज आपण 15 ऑगस्ट 2026 या दिवशीचे 30+ क्वेश्चन्स पाहणार आहे, जे आगामी आपल्याला MPSC असो, राज्यसेवा असो, तसेच तलाठी भरती जे MPSCमध्ये गेलेली आहे सर्वांना माहीतच आहे, तसेच पोलीस भरती, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग आणि MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा आणि TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा या सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओचा 30+ क्वेश्चन्स आपण आज पाहणार आहे. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न, भारताने 15 ऑगस्ट 2026 रोजी कितवा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे? तर मित्रांनो, हे सर्वांना माहीत आहे, 80वा आपण स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलेला आहे. 80वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, त्यामुळे 2026 मध्ये भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 2, 15 ऑगस्ट 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणती मोठी घोषणा केलेली आहे? उत्तर आहे, आधुनिक आणि मोठ्या सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियर फोर्सची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2026 रोजी केलेली आहे. आपत्कालीन परिस्थिती असो, आपत्ती आणि नागरिक सुरक्षेसाठी आधुनिक सिव्हिल डिफेन्स व्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, 2026च्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात युवकांसाठी AI प्रशिक्षणाचे किती लक्ष जाहीर करण्यात आलेले आहे? उत्तर आहे, 1 कोटी युवकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चे प्रशिक्षण देऊन रोजगार क्षमता आणि तंत्रज्ञान कौशल्य वाढवण्याचा मुख्य उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 4, भारतात पुढील 1-2 वर्षात किती नवीन सेमीकंडक्टर प्लांट्स उभारण्याचे लक्ष्य सांगण्यात आलेले आहे? उत्तर आहे, 7-8 सेमीकंडक्टर प्लांट्स उभारण्याचे लक्ष्य आहे. सेमीकंडक्टर उत्पादन वाढवून भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स आणि चिप उत्पादनाच्या क्षेत्रात मजबूत करण्यावर प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, भारताने 2047 पर्यंत न्यूक्लिअर एनर्जीची किती क्षमता गाठण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? 100 GW. किती? 100 GW. ऊर्जा सुरक्षेसाठी अणुऊर्जा वाटा मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे लक्ष्य जाहीर करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, सप्तधारा ही संकल्पना कोणत्या उद्दिष्टांशी संबंधित आहे? उत्तर आहे, 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य यासाठी सप्तधारा ही संकल्पना उद्दिष्टांशी संबंधित आहे. उत्पादन असो, शेती अन्न प्रक्रिया असो, तंत्रज्ञान असो, कनेक्टिव्हिटी, संरक्षण, सायबर सुरक्षा, हरित निळी अर्थव्यवस्था आणि सॉफ्ट पॉवर हे 7 प्रमुख प्रवाह सांगण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 7, सप्तधारामधील तिसरा प्रमुख प्रवाह कोणता आहे? तर तंत्रज्ञान आणि नवोन्मेष हे त्याचा मुख्य प्रवाह आहे. AI, डाटा सेंटर्स आणि क्वांटम टेक्नॉलॉजी यामध्ये भारताला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यावर भर करण्यात आलेला आहे. सप्तधारामध्ये हरित आणि निळी अर्थव्यवस्था म्हणजे काय होते? तर रिन्युएबल एनर्जी, मत्स्य व्यवसाय आणि समुद्री तंत्रज्ञानाचा विकास हे त्याचं उत्तर राहणार आहे. पर्यावरणपूरक ऊर्जा आणि समुद्राशी संबंधित अर्थव्यवस्था चालना देणे हा मागचा काय आहे? उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 9, 14 ऑगस्ट 2026 रोजी CBDC पर्यंत न्यूक्लिअर एनर्जीची किती क्षमता गाठण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? प्रश्न क्रमांक 9, 14 ऑगस्ट 2026 रोजी CBDC आधारित DBT कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? चंदीगड आणि दादरा नगर हवेली या ठिकाणी अन्नधान्य अनुदान डिजिटल रुपीच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. CBDCचे पूर्ण रूप काय आहे? CBDCचे पूर्ण रूप सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. त्यानंतर केंद्रीय बँकेकडून जारी केलेले डिजिटल चलन म्हणजे CBDC. भारताच्या CBDCला डिजिटल रुपी कसे म्हटले जाते? CBDC आधारित DBTमध्ये कोणत्या योजनेशी संबंधित अन्न अनुदानाचा वापर करण्यात आला आहे? प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. डिजिटल रुपीच्या माध्यमातून अनुदान वितरण आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. 12वा नंबरचा क्वेश्चन, 13 ऑगस्ट रोजी कोणता महत्त्वाचा जागतिक दिवस पाळला जातो? मित्रांनो, इथं लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे कधी जागतिक असो आंतरराष्ट्रीय असो यामध्ये विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आंतरराष्ट्रीय सुद्धा दिवस विचारू शकते. तर इथं जागतिक विचारलेला आहे. तर 13 ऑगस्ट रोजी वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे आहे. ठीक आहे. अवयवदानाबाबत जनजागृती वाढवणे आणि अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे ह्या मागचा काय आहे? मुख्य उद्देश आहे.
12 नंबर, CSIR-IICT ने अलीकडे कोणत्या आजारासाठी औषध तंत्रज्ञान विकसित केलेले आहे? डायबेटिक फूट अल्सर. हैदराबाद येथील CSIR-IICT ने गायमॅनेमा स्लायवास्टर वर आधारित IND रेडी ड्रग विकसित केले असून त्यांचे तंत्रज्ञान व्हिडियस बायोफार्मा कडे हस्तांतरित करण्यात आलेले आहे. 14 नंबरचा प्रश्न, CSIR-IICT ने विकसित केलेले डायबेटिक फूट अल्सर औषधांचे तंत्रज्ञान कोणत्या कंपनीला हस्तांतरित केलेले आहे? उत्तर आहे व्हिडियस बायोफार्मा. पुढील क्लिनिकल ट्रायल्स आणि रेग्युलेटरी अप्रूव्हल प्रक्रियेसाठी तंत्रज्ञान कंपनीकडे काय देण्यात आलेले आहे? 15 नंबरचा प्रश्न, भारताच्या सोलर पॉवर क्षेत्रात 2014 पासून किती पट वाढ झाल्याने संगणकात आलेले आहे? 57 पट. किती? 57 पट. भारताची फोटोव्होल्टिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली असून भारत जगातील प्रमुख 3 सोलर नेशन्सपैकी एक बनलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील सोलर एनर्जीचा वाढीचा प्रमुख फायदा कोणता आहे? स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेचा विस्तार. सोलर एनर्जीमुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यास आणि ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यास मदत होते. 17 नंबरचा प्रश्न, 15 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या 2 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळालेले आहे? अतिशय महत्त्वाचा आणि IMP असा प्रश्न आहे. IMP करून ठेवा, नोट डाऊन करा. हा प्रश्न 100% येणार आहे एक्झाममध्ये. 15 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या 2 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळालं आहे? DSP जितेंद्र कदम आणि PSI शिवानंद स्वामी. DSP कोण? जितेंद्र कदम आणि PSI पोलीस सब इन्स्पेक्टर शिवानंद स्वामी यांना राष्ट्रपती पदक मिळालेले आहे. जितेंद्र कदम हे CID मध्ये तर शिवानंद स्वामी हे पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस आयुक्तालयात कार्यरत होते. 18 नंबरचा प्रश्न, जितेंद्र कदम कोणत्या विभागात कार्यरत आहेत असा सुद्धा प्रश्न येऊ शकते. महाराष्ट्र CID. ठीक आहे. गुन्हे अन्वेषण क्षेत्रातील उल्लेखनीय सेवांसाठी त्यांचा राष्ट्रपती पदासाठी गौरव करण्यात आलेला आहे. शिवानंद स्वामी कोणत्या पोलीस आयुक्तालयाशी संबंधित आहे? तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आपण आताच पाहिलं. उल्लेखनीय पोलीस सेवेसाठी त्यांची राष्ट्रपती पदासाठी काय निवड झालेली होती? त्यांना पदक सुद्धा मिळाले होते 15 ऑगस्ट दिवशी. तर मित्रांनो, नंतरचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र FDAचे आयुक्त कोण आहे? तुकाराम मुंढे सर. ठीक आहे, तुकाराम मुंढे सर. तर मित्रांनो, हे सर्व तुम्हाला माहीत आहे. तुकाराम मुंढे जे नाव आहे हे नाव गाजलेलं नाव आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत असलेलं नाव म्हणजे तुकाराम मुंढे सर. महाराष्ट्र FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे सर आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी त्यांनी फूड इंडिपेंडन्स अर्थात सुरक्षित, आरोग्यदायी आणि प्रमाणित अन्नाच्या महत्त्वावर भर दिलेला आहे. 21 नंबरचा प्रश्न, तुकाराम मुंढे यांनी कोणत्या संकल्पनेवर भर दिलेला आहे? फूड इंडिपेंडन्स यावर काय विशेष भर दिलेला आहे? केवळ चविष्ट अन्न नव्हे तर आरोग्यदायी, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाला प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितलेले आहे. दिल्ली सरकारने अलीकडे कोणती योजना मंजूर केलेली आहे? तर दिल्ली सरकारने दिल्ली लक्ष्मी योजना मंजूर केलेली आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक सुरक्षा वाढवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. 23 नंबरचा प्रश्न, दिल्ली लक्ष्मी योजना कोणाच्या नेतृत्वाखाली सरकारने मंजूर केलेली आहे? तर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकारने ते मंजूर केलेली आहे. दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना मंजूर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे? देवेंद्र फडणवीस आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. महाराष्ट्राचे सध्याचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आहे. 25वा नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? आचार्य देवव्रत आहे. हे सुद्धा माहीत असेलच. 2026 मधील उपलब्ध माहितीनुसार आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे. भारताचे सध्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे. द्रौपदी मुर्मू यांनी 25 जुलै 2022 रोजी भारताच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती. असा प्रश्न येऊ शकते, शपथ द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदासाठी केव्हा घेतली होती? 25 जुलै 2022. त्यानंतरचा प्रश्न, भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. 2014 पासून ते काय कार्यरत आहे? भारताचे सध्याचे RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा आहे. ठीक आहे, आपण हे सुद्धा प्रश्न यामध्ये घेऊन घेतलेले आहे. रॅपिड फायरसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतरचा प्रश्न 29वा, 2026 मध्ये भारतातील कोणता मोठा क्रीडा कार्यक्रम भारत आणि श्रीलंकात झालेला आहे? ICC मेन्स T20 वर्ल्ड कप. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप हा झालेला आहे. 2026चा पुरुष T20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि तो त्याबद्दल झाला. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न क्रमांक 30, 2026 मध्ये भारताच्या प्रमुख क्रीडा स्पर्धांमध्ये
कोणत्या 2 मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा समावेश करण्यात आलेला आहे? कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्स 2026 आयोजित करण्यात आलेला आहे. 2026 कॉमनवेल्थ गेम्स ग्लेसगाव स्कॉटलँड येथे आणि आशियन गेम्स एची नागोया जपान येथे होणार आहे. हे सुद्धा प्रमुख खेळ आहे. याची सुद्धा माहिती आपल्याला लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, हे होते 30 प्रश्न जे आपण करंट अफेअर्समध्ये पाहिलेले होते. ठीक आहे. त्यानंतर आपण त्याची क्विक रिव्हिजन पाहून घेऊ, जे एका मिनिटातच होणार आहे. 80वा भारताचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलेला आहे. त्यानंतर 1 कोटी AI ट्रेनिंग यूथ टार्गेट आहे. त्यानंतर 7-8 नवीन सेमीकंडक्टर प्लांट्स बनणार आहे. 100 GW 2047 न्यूक्लिअर एनर्जी टार्गेट आपण पाहिलं. सप्तधारा विकसित भारत 2047. त्यानंतर चंदीगड प्लस दादरा नगर हवेली CBDC आधारित DBT. त्यानंतर डिजिटल रुपी CBDC. 13 ऑगस्ट वर्ल्ड ऑर्गन डे डोनेशन डे. जागतिक वजन. ठीक आहे. जागतिक आपण पाहिलं होतं. जागतिक, आंतरराष्ट्रीय नाही, जागतिक. CSIR IICT डायबेटिक फूड अल्सर ड्रग. रिदिस बायोफार्मा ड्रग टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. 57 सोलर कॅपॅसिटी ग्रोथ. त्यानंतर जितेंद्र कदम प्लस शिवानंद स्वामी यांना काय मिळाले? राष्ट्रपती पदक मिळाले. त्यानंतर तुकाराम मुंडे जे आपण पाहिलं महाराष्ट्राचे FDA कमिशनर आहे. फूड इंडिपेंडन्स तुकाराम मुंडे यांनी सांगितलं. दिल्ली लक्ष्मी योजना महिलांचे आर्थिक सक्षमीकरण. दिल्ली येथे आपण पाहिलं होतं. दिल्ली मंत्रिमंडळामध्ये काय झालं? मंजूर करण्यात आली. मुख्यमंत्री कोण होतं ते सुद्धा पाहिलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. आचार्य देवव्रत महाराष्ट्र राज्यपाल आहे. द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती आहे. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहे. संजय मल्होत्रा RBI गव्हर्नर आहे. त्यानंतर शेवटचे 3 प्रश्न महत्त्वाचे आहे. T20 वर्ल्ड कप 2026 भारत प्लस श्रीलंका हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर कॉमनवेल्थ गेम्स 2026 ग्लासगोमध्ये होणार आहे आणि आशियन गेम्स 2026 आयची नागोया जे कुठं आहे? जापान या देशात आहे. तर हे होणार आहे. तर मित्रांनो, हे 30 प्रश्न आपण करंट अफेअर्सबद्दल पाहिले जे आगामी परीक्षांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण होते आणि त्याची क्विक रिव्हिजनसुद्धा पाहिली. तर मित्रांनो, तुम्हाला जर हे पूर्णपणे PPT जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले 30 प्रश्न PDF मार्फत पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या यूट्यूबच्या आजचा जो व्हिडिओ आहे याच्याच डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देण्यात आलेली आहे. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.